आशाबद्ध जन आशाबद्ध जन
जरा जास्त धावपळ होऊ राहिली का आपण आशाबद्ध जनक राय जाणे नारायण उलट सुलट म्हणू नका मन पडका मी इथे वजन सांभाळ घेऊ माझं मी आता पडून वजन सांभाळ घेऊ
माझे वजन सांभाळ, इकडे पडलो तू सांभाळ. हा आशाबद्ध जन राय जाने नारायण, करी इंद्रियांची शिवा, पाही आवडीच्या हिवा, भ्रमले चावळे तैसा उचित नाटडे, करी इंद्रियांची सेवा, पाही आवडीच्या हिवा. तुका म्हणे विषय अन्ननाशी येले जैसे, करी इंद्रियांची सेवा, पाही आवडीच्या हिवा. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम.
संतांची त्यांचे कृपादाने कथेच्या विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाराम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचे अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठला. आशाबद्ध जन काय जाने नारायण करी इंद्रियांची सेवा पाही आवडीच्या हिवा. बहल रजसे विश्वोत्पत्त्यो भवाय नमो नमः. प्रबलतम से तत्संहारी हराय नमो नमः. जन सुटकृते सत्पोदृक्तो क्रीडाय नमो नमः. प्रमहसी पदै निश्रय गुण्ये शिवाय नमो नमः. आशाबद्ध जन काय जाने नारायण करी इंद्रियांची सेवा पाही आवडीच्या हिवा. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीका दातुम समागत्य तिष्ठमानंद क्रंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तुका म्हणे विषय अन्ननाशीयले जैसे. तुका म्हणे विषय अन्ननाशीयले जैसे करी इंद्रियांची सेवा पाही आवडीच्या हिवा. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. बरन रघुवर विमल जसु जोदायक फलचारी विठ्ठला. प्रस्तुत आशाबद्ध जन काय जाने नारायण करी इंद्रियांची सेवा पाहे आवडीचा हेवा. अभंग तुकोबारायांच्या 4 चरणाचा अभंग आहे. हा 4 चरणाचा अभंग साधारण जीवांना तुमच्या माझ्यासारख्या जीवांना परमात्मा बद्दल काय प्रीती आहे, आम्ही परमात्माला काय जाणू शकतो हा वर्णन करणारा आणि आम्हाला उपदेश देणारा हा अभंग तुमच्या समोर कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे. या ठिकाणी मणिरत्नेश्वर महादेवाच्या उत्सवानिमित्ताने गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या आश्रमाचे करते धरते माझे परम मित्र असलेले श्री महंत 108 स्वामी विशुद्धानंदजी तीर्थ महाराज यांच्या प्रमुख परमाध्यक्षतेमध्ये हा कार्यक्रम मागच्या वर्षाला यज्ञ झाला. त्या यज्ञामध्ये मी काल्याच्या कीर्तनाला आलो होतो आणि आता सालाबादाप्रमाणे त्यांनी हे व्रत घेतले. हे व्रत असं छोटासा वडाचं छोटस रोपटं लावलेलं आहे, याच्या आता विशाल वटवृक्षामध्ये परिवर्तन होत जाणार आहे आणि या सर्वांचे साक्षीदार तुम्ही राहणार आहेत. या सुंदर ठिकाणी महाराजांनी 4 दिवसापासून
भगवान परमात्माच्या लीलांचे वर्णन चालवलेलं आहे. आशुतोष महादेवाच्या चरित्राचे वर्णन चालवलेलं आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या कथा, शिवलीलामृत पारायण, सकाळी कीर्तनाचा महोत्सव आहे, संध्याकाळी कीर्तनाचा महोत्सव आहे, पुन्हा उरलेल्या वेळेमध्ये भोजनाचा आनंद आहे. सर्व गोष्टी ओतप्रोत भरलेल्या आहेत. प्रसन्न चित्ते परमात्मा दर्शन. परमात्माचे दर्शन जर करायचे असेल तर तुमचे चित्त प्रसन्न असणं गरजेचे आहे. जोपर्यंत तुमचे चित्त प्रसन्न नाही तोपर्यंत रडकं तोंड धरून कदापि तुमच्या समोर देव येणार नाही. परमात्माला जर बोलवायचे असेल तर तुमचे चित्त प्रसन्न पाहिजे. प्रसन्न चित्ते परमात्मा दर्शनम. कुठे रडकं तोंड धरून देवावर उपकार करायला बसून काही उपयोग होणार नाही. महाराज म्हणतो आशा अबद्ध जन काय जाणे नारायण. हे सर्व आशा धरून बसलेले यांना काय देवाबद्दल सांगून उपयोग होणार आहे. विठ्ठला मी कीर्तन सांगायला आलो, मी बी आशा घेऊन आलेलो आहे. मी ते रामू काळेला धुंडायलो. कुठे रामू काळे? कारण आमच्या नावापुढे ते आहे ना, म्हणून मी त्यांना शोधायलो. माझ्या राजांनो, इथं प्रत्येक माणूस आस लावून बसलेला आहे. आणि जर आस कोणती आहे? जर परमात्माच्या प्रती आस असेल तर ती भक्ती बनून जाईल, आणि संसाराच्या प्रती जर आस असेल तर ती आसक्ती बनून जाईल. किती सोपं आहे. कोणाला आस आहे परमात्माच्या प्रती? तुकोबारायांना परमात्माची आस होती, पण तुकोबाराय जिथं चालत होते ते वाळूचे दगड सुद्धा विठ्ठल 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 बोलत होते. बरोबर? तुम्ही रात्रंदिवस आरडायले तरी देव काळा आहे का पिवळा आहे कळत नाही. मुंह में राम बगल में छुरी ऐसी तेरी भक्ती. आपली भक्ती तशी का महिलांनो? कुठे सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी आमचं. आम्ही सर्व देवांना हे करून टाकलं. फक्त देवाकडे जाण्याचा तुमचा भाव जो आहे तो भाव कसा आहे? भौतिक आशेचा आहे, भौतिक लालसेचा आहे. म्हणून महाराज म्हणतात आशाने बरबटून गेले. सर्व समाज आशाने बरबटून गेला. प्रत्येकाच्या मनामध्ये आस लागलेली, चला बाबा महाराजांजवळ राहिलो काहीतरी आशीर्वाद भेटेल, चला बाबा महाराजांसोबत राहिलो काहीतरी टाळ वाजवायचे पैसे तरी भेटतील, चला बाबा महाराजकडे गेलो काहीतरी गाडी चालवायचे पैसे तरी. प्रत्येक गोष्टीमध्ये आस आहे. बिना आसेचे काहीच नाही. याला सकाम भावना म्हणतात. आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये ही भावना आहे, प्रत्येक ठिकाणी मिळवायची अपेक्षा आहे. जर मिळवायची आहे तर इथं मिळवा. जर मिळवायची जर आस आहे तर इथं आस ठेवा. हे पांडुरंगा, 5 वर्षाच्या नामदेवाकडून दगडाच्या मूर्तीने जेवण करून घेतलं. 5 वर्षाच्या नामदेवाकडून आपण 80 वर्षाचे झालो, अजून बसावं कसं ते कळलं नाही आपल्याला. विचार करा तुम्ही, वस्तुस्थिती आहे ही. 5 वर्षाच्या नामदेवाने दगडाच्या पांडुरंगाला जेवण घातलं. एवढा भाव शुद्ध होता. तुका म्हणे चित्त करारे निर्मळतेने हा गोपाळ कृपा करे. महाराज म्हणता आशा धरून सर्व बसलेले आहेत. कोणाला वो माझे नाव येईल यादीमध्ये, कोणाला वाटेल माझे नाव पुकारलं जाईल, कोणाला काय आशा, कोणाला काय आशा. प्रत्येक माणूस आशा धरून बसलेला आहे. माझ्या राजांनो, ही आशा विचार करा. जन्मल्यापासून संसार करायले तुम्ही, पूर्ण झाली? एक तरी आशा पूर्ण झाली? एक मालकाकडे 2 गाढवं होते. त्या मालकाने एक धोबी दादाला गाढव विकून टाकलं आणि एक कुंभार दादाला गाढव विकून टाकलं. डोंबारीने ते गाढव घेतलं आणि आपल्या परिवारासहित तो गावागावात खेळ करायला लागला. डोंबारीचा खेळ काय असतो? तार बांधलेला असतो, तारावरती मुलगी चलते हातातनं. डोंबाऱ्याची सुंदर मुलगी होती. ती लहानशी मुलगी त्या तारेवर चलायची. त्या गाढवाच्या मालकाने एक गाढव डोंबारी दादाला दिला आणि एक गाढव धोबी दादाला दिलं. एके दिवशी कर्मधर्म संयोगाने हे डोंबारीचा खेळ त्या धोबीचे गाढव जिथं होतं तिथं पोहोचलं. आणि मग ते दोघं सख्खे भाऊ होते. दोघांनी विचारलं, अरे तू एवढा बारीक झाला? तो म्हणाला, डोंबारीकडचा गाढव म्हणाला की बाबा, माझ्या मालकाकडे लई काम आहे. रोज या गावातनं त्या गावाला फिरावं लागतं, खायला बरोबर भेटत नाही, काही नाही, म्हणून मी बारीक झालो, पण फक्त आशेवर जगायलो. ते धोबी दादाचे गाढव म्हणतो, काय आशेवर? म्हणे आमचा जेव्हा खेळ खेळतो तेव्हा हे डोंबारी त्याची पोरगी वरती चढलेली असते, तिला म्हणतो नीट चल, जर पडली तर या गाढवासोबत लग्न करून दे, आणि त्या आशेवर मी जगू राहो म्हणे. विठ्ठला, त्या आशेवर मी जगून आहे. तशी प्रत्येकाला
आहे आपला उद्या कसा आहे, आपला उद्या कसा आहे, आपला उद्या बरं होईल. रोजचे स्वप्न आहे, रोज त्याच्यावर माती चालते. माझ्या राजांनो, माझ्या अमृताच्या पुत्रांनो, माझ्या दिव्यधाम वस्ती बापांनो, परमात्माच्या प्रती जेवढी आज संसारामध्ये आहे, संसार करणं पाप नाही. खूप संसार करा, आनंदाने संसार करा, पण संसार करताना 23 वर्षापर्यंत हे ब्रह्मचर्य जीवन आहे. इथून 40 वर्षापर्यंत गृहस्थ जीवनाचा आनंद उपभोगला जाईल. तिथून 50 वर्षापर्यंत वानप्रस्थ जीवनाचा आनंद उपभोगला जाईल आणि तिथून पुढे संन्यस्त मार्गाकडे चाललं जाणार. बरोबर. पण तुम्ही काय करायले, 50च्या पुढे संन्यस्तकडे वळायचे आहे की नाही. पण जेवढे 50चे झाले तेवढ्यांना जास्ती संसार करू वाटायला. इथं तरुण पोरं विरक्त होऊन चालले आणि वृद्ध माणसांना जास्त संसार करू. खोटं आहे का हे? प्रत्येकाला तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जर नसले शेतात तर तुमची गाय खाते का नाही, तुम्ही जर घरी गेले नाही तर तुमची बायको तुमच्यासाठी जीव सोडून देईल, अशी अवस्था. असा तुम्हाला भास करून घेतलेला आहे. हा सर्व भ्रम आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही काय कराल, रोज मंदिरात जातो, पाया पडतो, चक्कर मारतो, वापस येतो. अरे विचार करा, या महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पार्वतीने 36,000 वर्ष तपस्या केली. किती वर्ष? शिवपुराणात लिहिलेलं आहे. 36,000 वर्ष पार्वतीने तपस्या केली. तेव्हा कुठे तो महादेव भेटला आणि तुमच्या एका लोटा जेलमध्ये भेटून जाईल. ते एका लोटा जेल बी शुद्ध नाही. विचार करा तुम्ही, हा संसार हा नश्वर आहे तरी पुरा होत नाही, तर एका लोटा जलने परमात्मा तुम्हाला पुरा होत नाही. स्वतःचा विवेक नाही तुमच्याकडे. माझ्या राजांनो, घालोनी आभार राहिलो निश्चिंत हे देवा, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारीचा दिल. हे माझ्या आयुष्य तुझ्या नजरेमध्ये एका क्षणाचे आहे. हे माझे 100 वर्षाचे आयुष्य तुझ्या नजरेमध्ये एका क्षणाचे आहे आणि हे 100 वर्षाचे आयुष्य हे क्षणभरासाठी आहे. म्हणून हे पुरं आयुष्य तुला अर्पण करतो, तेव्हा मला चारी मुक्त्या प्राप्त होतील. हा अर्थ आहे. तुम्हाला वाटतं झाले मुक्ती भेटली, एवढी सोपी आहे मुक्ती. माझ्या राजांनो, महाराज म्हणतात, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अर्थ तुमच्या मनासारखा करून टाकला. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात आता पहा, हे लक्षात आलं ना की जोपर्यंत तुम्ही वासनामुक्त होणार नाही, आशा तुमच्या दुःखांना जन्म देईल. ती पोरगी पडणार नाही, त्या जाधवच्या लग्न होणार नाही. पण कशामुळे तडसून आहे, भेटेल आपल्याला आज ना उद्या. माझ्या राजांनो, या संसारामध्ये संसार पाप नाही, संसार करणं फार पवित्र कार्य आहे. हे पहा, इथे विशुद्धानंदजी महाराज आले. हे महाराज कुठून आले? हे जर म्हणले संसार पाप आहे तर हे कुठून आले? हे संसाराची देण आहे. बरोबर. देवाला कमळाचे फुलं आवडतात. बरोबर. म्हणून यांच्यासारखे ज्ञानोबा सारखे कुठून आले? संसाराची देण आहे. विवेकानंदासारखे कुठून आले? संसाराची देण आहे. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा जन्मोत्सव आहे उद्या पुऱ्या महाराष्ट्रात नव्हे, पुऱ्या देशामध्ये, पुऱ्या विश्वामध्ये त्यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने मनवला जातो. त्यांच्या उद्या हे कुठून आले? हे संसाराची देण आहे ना. कमळाचं फुल कुठे उगवतं?
चिखलमध्ये उडवतात की नाही? कमळाचं कितीही चिखल असला पण त्याच्यामधून कमळाचं सुंदर फूल उडवतं की नाही? ते फूल तुम्ही अमृताच्या टाकीमध्ये ठेवला उडवेल का? ते नाही उडवणार. ते तेलाच्या टाकीमध्ये ठेवा उडवणार नाही. ते चिखलमध्येच उडवतं. जर संसार जर चिखल असेल तर या संसाराने कमळ दिलेले आहेत. शंकराचार्यासारखे कमळ दिले, विवेकानंदासारखे कमळ दिले, ज्ञानोबारायासारखे कमळ दिले, विशुद्धानंद महाराज सारखे कमळ दिले की नाही? संसार खूप पवित्र आहे, संसार खूप चांगला आहे, पण तो करता आला तर चांगला आहे. संसारी असावी असूनही नसावे, भजन करा वेळोवेळी. तुम्ही करता करता तिथंच मरायले, हे चुकीचे आहे. हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही हावरट बनून गेले. एका माणसाला देव प्रसन्न झाला, काय पाहिजे तुला? तो म्हणाला मला शेती नाही, मला जेवढी पाहिजे तेवढी शेती दे. देव म्हणाला तुला 2 तास वेळ देतो. 2 तासात तू जेवढा पडशील तेवढी जागा तुला. 2 तासामध्ये एवढा पडला हावरटावानी, दम छाटला. 2 तास पडून एक ठिकाणी पडला, तिथंच मेला. देव म्हणाला ही 3/6 जागा तुझी. तुमची बी अवस्था हीच, आपली अवस्था हीच. कुठे चालले हावरटावर? काही तुमच्याशिवाय काही बन नाही. काय जाणे नारायण? नारायण म्हणजे काय? भारतामध्ये 33 करोड देवता आहेत, पण भारताची इष्ट देवता नारायण आहे. नारायणम पद्मभवम वशिष्ठम. 33 कोटी देवता आहेत, पण भारताची इष्ट देवता नारायण आहे. नार म्हणजे पाणी आणि आयन म्हणजे घर. ज्याचे पाण्यामध्ये निवास स्थान आहे त्याला आपण नारायण म्हणतो. त्याला आपण नारायण म्हणतो. आणि त्या नारायणाला जर ओळखायचे असेल, अहो 40 वर्षे एका बिस्तरवर आहेत पती पत्नी. लक्षात ठेवा, एका बिस्तरवर नवरा बायको 40 वर्षापासून आहेत, पण बायकोच्या मनात काय चाललं नवऱ्याला कळत नाही, नवऱ्याच्या मनात काय चाललं बायकोला कळत नाही. माझ्या ज्ञानोबा राय रेढ्याच्या पाठीवर बांधलं जात होतं, ज्ञानोबाच्या पाठीवर उमटत होतं की नाही? कारण चराचरामध्ये प्रेम पाहत होता. इथं बायकोच्या मनातलं नवऱ्याला कळेना, नवऱ्याच्या मनातलं बायकोला कळेना. कारण प्रेम दुरापास्त झालेलं आहे. आणि प्रेम दुरापास्त झालेलं आहे. प्रेमाची व्याख्या तुम्ही लक्षात आणली नाही, प्रेमाची व्याख्या तुमच्या मनासारखी केली, म्हणून या सर्व गोंधळ होत चालल्या. तुम्ही आम्ही काय नारायणाला जाणू? फक्त काय होता जेवायला? लय भाजी कमी वाढली हो, लय नुकती कमी वाढली हो, आम्हाला बांधून दिलंच नाही हो. याच्यातच संपून जावा एक दिवशी, याच्यातच आयुष्याच्या बट्ट्यावर. अरे काय किती नश्वर गोष्टी. मला बोलवलंच नाही, मला मान सन्मान दिला. का बोलव तुला? कशाला बोलव? का तुझी एवढी उंची वाढली? तुला बोलव एवढं? माझ्या राजांनो एवढी उंची वाढवा, ती तुम्ही गेल्या सभा स्तब्ध होऊन द्यायला पाहिजे. एवढी उंची वाढवा. मला बोलवलं नाही बोलवलं, तुझ्याशिवाय काय तिथे? तुम्हाला माझा स्वभाव ज्ञात नसेल, तुम्हाला माझा स्वभाव ज्ञात नाही. तुमच्या स्वामीजींना माझा पूर्ण स्वभाव ज्ञात आहे. माझ्या राजांनो, धर्म करण्यासाठी जर लाचार व्हायची वेळ येत असेल तर तो धर्म एकटा केलेला बरा. तो धर्म एकटा केलेला. फोन बंद करायचा. लक्षात आलं? महाराज फोन बंद करा. मी बोलायलो, तुम्ही माझ्या समोर स्टेजवरून बोलायले, हे लोक काय अनुकरण करतील तुमच्या? विठ्ठला भविष्यामध्ये मी येईल तुमच्याकडे कधीतरी कथा करायला, आणि मी स्वतः करायला येईल कथा. मला काय कोणाचे बोलवणं लागत नाही. आपला मंडप बारदान स्वतः जास्त आपला. माझ्या राजांनो, देह जाओ अथवारा हो, पांडुरंगी दृढ भाव. घालून या भार राहिलो निश्चिंत. काय होतं सध्या मला लोक बोलवताना भिवता,
बाबाला बोललो तर बाबाला काय करावं लागेल बाबा, काय तसं काही नसतं बा, मला फक्त शिस्त लागते. काय लागतं? फक्त शिस्त लागते, बाकी दुसरं काही लागत नाही. आणि जर कोणी म्हणलं बाबाला हे लागतं तर दोस्त तुमच्या समोर तुम्ही म्हणाल ते सोडून देईल मी, मला काही लागत नाही, फक्त शिस्त. किंचित सुद्धा मला बेशिस्त चालत नाही. तुम्हाला माहिती आहे 400-400 300 टाळ करी राहत्या माझ्या जवळ. एकदा जर मी इथं उभा राहिलो तर खालून एक माणूस सुद्धा येणार नाही वरती. जिथे तिथंच ही सभा एवढी स्तब्ध राहील. का? कारण ही सभा स्तब्ध राहते त्याचे कारण हे आहे, त्यांनी आपलं जीवन पाहिलेलं असतं. बरोबर? त्यांना माहिती याला कुठे बी काटा टोचा पंक्चर होणार नाही. बरोबर? त्याच्यामुळे तो टायर मजबूत ठेवायचा. माझ्या बापांनो, आशाबद्ध जन काय जाणे नारायण. मी जे अभंगाच्या चरण सांगितलं हे कोणाला समजलं? वरती बोट करा बरं. कोणालाच नाही. मी सहन होऊन काही उपयोग नाही. एका गावामध्ये कथा चालू होती. कथेला गेले महाराज पहिल्याच दिवशी व्यासपीठावर बसले. लोकांना म्हणे मी पहिल्याच दिवशी प्रश्न विचारेल. लोक म्हणाला विचारा. मंडप कचाकच भरलेला. महाराजांनी प्रश्न विचारला, या जगात देव आहे का? सर्वांनी म्हणले हो. सर्वांनी वरती बोट केला. महाराजांनी आपल्या पोथीचे असे पाया पडले आणि उतरून गेले. लोक म्हणाले काय झालं? महाराज म्हणाले मी देवाबद्दलच बोलणार आहे. तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे देव आहे, पण मी तेच ते बोलून काय करावं? अरे दुसऱ्या दिवशी पुन्हा कथेच्या व्यासपीठावर महाराज आले. लोक म्हणले आता जर महाराजने प्रश्न विचारलाच नाही म्हणायचे. महाराजाने देव आहे का? नाही. पुन्हा महाराजांनी पोथीचे पाया पडले, उतरले. लोक म्हणे काय झालं? महाराज म्हणाले मी देवाबद्दल बोलणार आहे. तुमच्या नजरेत देव नाहीच. मग उलट तुमचे माझे भांडण करण्यापेक्षा मी निघालेला बरा. बाबा आता काय परा, पंचायत झाली. तिसऱ्या दिवशी महाराजांना ठेवलं. लोक म्हणाले आता गावागावात चाबरे माणसं असतात की नाही? प्रत्येक गावात. तुमच्या गावात कोण कोण आहेत वरती बोट करा. चाबरे माणसं म्हणजे जे चालवाग असत्या, ज्यांना येत काहीच नाही पण प्रत्येक ठिकाणी मीठ टाकायचं काम करतात, असले माणसं कोण आहेत? वरती बोट करा. नाही आहेत ते माझ्या बी लक्षात येऊ राहिलं. माझ्या बी लक्षात येतं, पण ते माझ्या कचाटी द्यावा लागतो. माझ्या राजांनो. मग तिसऱ्या दिवशी ते चाबऱ्या माणसांनी सांगितलं. गावागावात घराघरात गेले. अर्ध्यांनी हो म्हणायचे, अर्ध्यांनी नाही म्हणायचे. तिसऱ्या दिवशी तर आता जास्त मंडप भरला. महाराज मजेशीर आहे बुवा. लोकांना हसू यायला. महाराज मजेशीर आहे. व्यासपीठावर महाराज बसले. मंगलाचरण केलं. देव आहे का? अर्धे म्हणाले हो, अर्धे म्हणाले नाही. पुन्हा महाराजांनी पोथीचे पाया पडले. लोक आता रागावले, उतरले महाराज. लोक म्हणाले काय लावलं तुम्ही, सांगत नाही? महाराज म्हणाले हो का, अर्ध्या लोकांना माहिती, सर्व गावातले जे अर्ध्यांना माहिती आहे देव आहे, यांना माहिती आहे देव नाही. मग ज्यांना माहिती त्यांनी यांना सांगा, आम्हाला बोलवण्याची काय गरज आहे? हे उदाहरण याच्यासाठी आहे की तुम्ही आस्तिक आहोत का नास्तिक हे सुद्धा दृढ संकल्पाने सांगू शकत नाही. एवढे कन्फ्यूज झालेले आहेत आपण. काय कोणता देव, कोणत्या बाबाकडे जाऊन, कोणत्या महाराजकडे जाऊन माझे कल्याण होईल? आज हा बाबा टेटसला तर उद्या तो बाबा टेटसला, परवा तोच बाबा टेटसला, परवा महाराज. एवढे भरमीट झालेले माणसं आहेत आणि हे नारायणाला जाणतील. महाराज म्हणता याच्यासाठी सत्य संकल्पाच्या दाता नारायण आणि याच्यासाठी शुद्ध भाव लागतो. देवाकडे काही मागायला जाणारा माणूस कसा धार्मिक असतो? देवाकडे काही मागायला जाणारा माणूस धार्मिक कसा असेल? देवाला द्यायला दिलेला माणूस धार्मिक असेल ना. हो, कारण बापाला रोज मागतो. बापाची प्रॉपर्टी, याच्या बापाची प्रॉपर्टी कोणाला भेटेल? यालाच भेटेल. मागायची गरज, देवाची संपदा तुलाच भेटणार आहे, मागायची गरज नाही. पण बाप म्हणतो पहिले लायक बन. म्हणून तुम्ही पहिले आम्ही लायक बनावं लागेल. आशाबद्ध जन काय करी इंद्रियांची सेवा. एकादशी म्हटली फराळच्या नावाने टोपलंभर साबुदाणा, भगर. आता तर माणसं असे भामटेत भगरच्या भाकरी बनवायले. बाबा ज्वारीच्या भाकरी सारखी. बटाट्याची भाजी पिडून खायले.
आणि म्हणाली एकादशी. महाराज म्हणता करी इंद्रियांची सेवा पाहे आवडीच्या हेवा. ज्याला जशी आवड लागायली तसं बनवायला तसं करून घेतो, त्याला स्वतःला तो धार्मिक म्हणतो. आणि हा असा माणूस आहे, हा काय नारायणाला जाणेला अभंगाच्या दुसऱ्या इंद्रियाची सेवा काही सांगा. नवरात्र येते, नवरात्र बायांना त्या नवरात्र शिकेने आज कोणती देवी साडी नेसायची, त्या नवऱ्याला 9 साड्या आणून बेजार केल्या. बरोबर. म्हणजे जे मुख्य आहे ते सोडून घ्यायले, फक्त स्वतःच्या इंद्रियांची पूजा करून घ्यायले, स्वतःच्या इंद्रियांना आवडेल तसं करून घ्यायले. हो माझ्या राजांना तुमच्या मनासारखा धर्म कसा होईल. मी बोलतो कोणाकोणाला समजतं वरती बोट करा. माझा आवाज कोणाकोणाला समजतो वरती बोट करा. मी काही विचारणार नाही, पण करा. कमी एवढे ठेवू नका. विठ्ठला हे पहा, सर्वांनी लक्ष द्या. माझ्या राजांना हे व्यासपीठ कशाचे आहे? हे धर्माचे व्यासपीठ आहे. हे धर्माचे व्यासपीठ तुमच्या स्तुती करण्यासाठी आहे का? हे लय आप्पा भारी, नाना भारी, मावशी भारी त्याच्यासाठी येत आहे? हे धर्माचे पालन करणे अखंड खंडन. आणि इथून जर उभा राहून मी तुमची प्रशंसा करत राहिलो आणि यांनी मला दक्षिणा दिली, हे तसे हे तसे, अरे जा तिकडे. सत्य काय आहे ते कथन करणे माझे कर्तव्य आहे. हे धर्माचे व्यासपीठ आहे. हे तुमची प्रशंसा करण्यासाठी नाही. अरे अशी ही प्रशंसा करण्यासाठी नाही. तुम्हाला खोटं वाटेल. मला आता हे बी होते, आता मला असं माणसं काही बी अर्पण करणारे माणसं चुकून कधी बिचारे बसत नाही. मी काय त्यांच्या मालक झालो का? नाही, पण आदर एवढा बनावा लागतो. तुम्ही संन्याशाला मांडी लावून बसतो खुर्चीवर, बरोबर. हा आदर काय असतो हे कळावं लागतं. माझ्या राजांना यांना जर तुम्ही गुरु मानता, यांना जर तुम्ही हे करता, तर त्यांचा आदर तुम्ही नाही केला तर कोण करेल? सांगा मला. त्यांचा आदर तुम्ही नाही केला तर कोण करेल? घरच्या मुलाला जेव्हा आपण बाबा दादा म्हणला, बाहेरचे माणसं दादा म्हणतील की नाही? हो, चांगले माणसं या संसारामध्ये शोधून सापडत नाही. आणि जर चांगले माणसं भेटून गेले तर त्यांना जोपासण्याचा, त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न करा. माझ्या राजांनो, हो काही नाही. तुमच्या बाप आणि तुमच्या गुरु जर तुमच्यावर रागवत असेल तर अभिमानाने, स्वाभिमानाने छाती फुगवा की आज भी माझा बाप माझ्यावर हक्काने रागवतो, माझा गुरु मला किती रागवतो. पण तुम्ही जर अल्पबुद्धी असाल, महाराजाने आमचा अपमान केला. जो गुरु जेवढ मान सन्मानाची अपेक्षा ठेवतो तो माणूस जीवनामध्ये कुठंच मानाला प्राप्त होत नाही. हे त्रिकाल सत्य आहे. हे त्रिकाल सत्य आहे. म्हणून इथं प्रत्येक माणूस जो तो ज्याच्या त्याच्या इंद्रियांची सेवा करून घेण्यामध्ये टपलेला आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या मनासारखं व्हावं, वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं माझ्या मनासारखं व्हावं. होईल का? पाऊस पडतो, पावसाचे काही दोष आहे? इथं पडला तोच पाऊस चौकाला बी पडेल, बरोबर. तोच पाऊस इकडे कोणतं गाव आहे तिथं बी पडेल, इकडच्या माळरानावर बी तोच पाऊस पडेल. पावसात काही बदल आहे? पण त्या पावसामध्ये चिंचीचे झाड आहे, आंब्याचे झाड आहे आणि कारल्याचे झाड आहे. कारलं कडू लागेल की नाही? चिंचे आंबट लागेल की नाही? आंबा गोड लागेल की नाही? ऊस गोड लागेल की नाही? पावसाचे काही दोष आहे?
परमात्मा सर्वांना सारख पाहतो. फक्त स्वभावाच्या तुमच्या कर्मांच्या परिणाम, तुमच्या कर्मांचा दोष तुमच्या समोर आहे. देवाला दोष देऊ नका. बापाने 4 एकर जमीन या 2 भावांना 2-2 एकर वाटून दिली, पण याने 2 एकरवर 20 एकर बनवली आणि याने 2 एकरच्या काटा काढून दुसऱ्याची शेतीत दिला. बापाचा काय दोष होता? परमात्मा सर्वांना सारखं ठेवतो. परमात्मा कोणाजवळ कोणाला सुख देत नाही, कोणाला दुःख देत नाही. पण सुख आणि दुःख तुमच्या मनासारखं जे होतं त्याला तुम्ही सुख म्हणता आणि मनाच्या विरोधात झालं त्याला तुम्ही दुःख म्हणता. हे तुम्ही लावून घेतलेलं आहे. माझ्या राजांनो, हे तुमच्या मनासारखं सर्व गोष्टी होणार नाही, कदापि होणार नाही. भ्रमले चावळे तैसे उचित नाटळे. एखादा भ्रमित झालेला माणूस काही बी बरडत राहतो. भ्रमित झालेला माणूस काही बी बरडतो की नाही? माझे कीर्तन छोट असतं. मी एक तर कीर्तनाला नाही जात, कुठं नाही जात. फक्त यांचे जिथे यज्ञ असतात जे करायले मी असं, कारण मी काही व्यावसायिक माणूस नाही, बरोबर. त्याच्यामुळे मला काही भगवंताच्या भजन तिथं आश्रमात प्रवासात होत राहतं. पण अशा ठराविक ठिकाणी मला जावं लागतं. कीर्तनासाठी येतो मी. फार थोडं असतं. आणि तुमच्या बी लक्षात आलं असेल, मी जेवढं बोललो जेवढं एखादा कीर्तनकार 4 तासातला बोलेल, 2-3 कीर्तन बुडून देईल त्याच्या, बरोबर. आपल्यामध्ये काही प्रमाण नसतं, काय नसतं. प्रमाण सरळ बोलून मोकळे, कारण वेळ नाही ना. वेळ कोणाकडे? हे तुम्ही इथं दिवसभर काम करून इथं थकून भाटून बसलेले आहेत. हसण्यासाठी बसले. हा मनोरंजनाचा विषय नाही कीर्तन. कीर्तन आत्मरंजनाचा विषय आहे. कीर्तनामध्ये बरेच माणसं नाही हे महाराज लय असं होतं, हे महाराज लय. अरे ज्यावे त्याच्या वंशात तेव्हाकडे तुकोबारायाला समजायचे असेल तर तेवढी विरक्ती जीवनामध्ये धारण करावी लागेल. 65 लाख रुपयाची इस्टेट होती तुकाराम महाराजांची. 65 लाख रुपयाची इस्टेट. देवाचे भजन करून करून संपून टाकले. शेवटी म्हटले बरे झाले देवा दिवाळे निघाले. इथं तर एका अभंगावर कीर्तन करणाऱ्या माणसाने माड्या बांधून बसल्या. कुठे? म्हणून राजांना ही सर्व मनाने चाललेला आहे. मनोमार्गी गेला तो तेथे चिमुकला, हरी पाठी स्थिरावला तुमची धान्य. माझ्या राजांनो, तुम्हाला जर परमात्माच्या प्रती खरंच भक्तीचा भाव असेल तर परमात्माला काही सुद्धा लागत नाही. भावे विना देव नटळे, संदेह गुरु विना अनुभव फक्त तुमचा भाव पहा. 5 वर्षाच्या नामदेवरायाने पांडुरंगाला जेवण घातलं. भाव किती शुद्ध होता. नामदेवराया विसोबा खेचरच्या शोधामध्ये औंढ्यापर्यंत आले. विसोबा खेचरच्या पायांमधून रक्ताच्या पिचकाऱ्या यायल्या. महादेवावर पाय ठेवून झोपलेले आहे की नाही? पहा, नामदेवाने सांगितलं पाय उचला. बाबा मला उचलता येत नाही, तू उचलून बाजूला ठेव. नामदेवाने जिकडे पाय फिरवला तिकडे महादेवाची पिंड फिरून गेली. फिरली की नाही? हा आपला देशाचा इतिहास आहे. भाव तुमचा पाहिजे. आज मी परमात्मा भक्ताला शोधायला, भक्ताला बोलवायला, शोधायला आणि तो त्याची प्रत्येक क्षणाला रक्षा बी करायला. पण राजांनो, आमचा भाव जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत काही सुद्धा बदलणार. भावशुद्धी, सत्वशुद्धी. भाव बदलला तुमच्यामध्ये सत्वता, सत्यता निर्माण व्हायला सुरू होते. आणि जर तुम्ही भजनामध्ये बी तमाशा पाहायचा प्रयत्न केला तर दिसेल, बरोबर. आणि जर संत पुरुष बनला तर त्याच्यामधून बी तुम्हाला चांगलं जे ते मिळवता येईल. म्हणून करी इंद्रियांची सेवा पाहे आवड. बरेच लोक इथं कीर्तन ऐकायला कुठे हो, त्याला करमणूक होते 2 तास तेवढे टाइमपास. घरी कोण बरं म्हणत नाही. आता स्वयंपाक झालेला नसेल, चला बाबांना. तुम्ही विचार करा, 14 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी 22व्या वर्षी, माफ करा, 16 वर्षात ज्ञानोबारायांचे जीवन आहे. 2 वर्ष मुक्ताईला, 2 वर्ष सोपान काकाला, 2 वर्ष निवृत्तीनाथाला दिले. 22व्या वर्षी समाधीस्थ झाले. अजून राहिले असते तर आपण हातात सांभाळलं असतं की नाही? सांभाळलं असतं की नाही? तुमची घरी गरज राहिली नाही, पोरांना गरज राहिली नाही, कोणाला गरज राहिली नाही.
मुरवटतं आपल्याला? मुरवट नाही ना. का नाही? कारण आमच्या समोर ध्येय नाही. ध्येय म्हणजे काय? ज्ञानोबा महाराजांचे ध्येय होतं संस्कृतची भीता प्राकृत करण्यासाठी अवतरण झालं होतं. संस्कृतची भीता प्राकृत केली, सर्वांना सोपून दिली, ती प्रेम केलं ज्ञानोबा महाराजांनी. आणि आम्ही आमच्या समोर ध्येय नाही. प्रत्येक माणसाला पहा, या रस्त्यावरून मी 2-4दा गेलो, पण आज माझ्या या आश्रमामध्ये येणं, गायत्री आश्रमात येणं माझं ध्येय होतं. बरोबर इथंच आलो, पुढे गेलोच नाही. ध्येय जर ठरलं ना तर माणसाला रस्ता बरोबर सापडतो. तुम्ही कशासाठी जगायले हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे का नाही? हा हे सुद्धा मिळणं. कोण म्हणून नाही आमचे लेकरं लहान आहेत. समजा तू आजच जन्मेला तर लेकरं वाढतील का नाही? वाढतील की नाही? विचार करा. म्हणून तुम्ही प्रत्येक क्षणाला असं जगा, प्रत्येक क्षणाला असं जगा. तो कामना मात्रेन ढेपे, मोह मळेन लिपे, जैसे जडी जड शिंपे पद्मपत्र. कमळाचे फूल पाण्यात राहतं, सदोदित पाण्यात राहतं, पण पाण्याचा अर्क लागू देता अंगाला? तसं तुकोबाराय म्हणता संसार करा. संसारी असावे असे नसावे, संसारी असावे असे नसावे, संसारी असावे पाण्यात आहे, ओलं होऊ देत स्वतःला. संसार असा आहे. झाली अपेक्षा तुमची परमात्माच्या सृष्टीमध्ये निर्माण करण्याची जी मदत द्यायची होती तुम्हाला. संसार विवाह का झाला? संतती निर्मितीसाठी. संतती 2 संतती देऊन टाकल्या जगाला. आता तुम्ही त्याच्यात निवृत्त झाला, बरोबर. पण इथं डोक्यामध्ये पुरी वासना बसलेली आहे. माणसं वृद्ध झाले पण वासना संपत नाही, म्हणून शांती लागत नाही. म्हणून शांती लागत नाही. कधी इंद्रियांची एवढी इंद्रियांची देखभाल करा. अहो तुम्ही चलता तुम्ही कितीही तरणे बाण, किती वृद्ध झालात आणि तुमचे केस समजा उदाहरणार्थ आपण ड्राय केल्या केसांना, डोक्यावरून जरी आपण तरुण दिसलो तरी इंद्रिय तर आपले हे गालगोचे पडून गेले हे तर लक्षात येतं ना. आपले हातपाय, आपली ही त्वचा मुरदार झाली हे तर लक्षात येतं ना. माझ्या राजांनो, देवाने तुम्हाला वय झालं 60च्या पुढे झालं, आता जास्त अन्न याला पचणार नाही म्हणून देव तुमच्या दाढा हळूहळू काढून घेतो. निसर्गाने सर्व किमया बनवलेली आहे, पण तुम्ही टोक्या बसून हरभरे खाता. किती दुर्दैव आहे. लहानसं बाळ आहे, लहानसं बाळ आईच्या पोटाने जन्माला आलं, त्याची भूक छोटीशी आहे म्हणून त्याला दात नाही दिले देवाने, जीभ दिली. कारण जर दात दिले तर आईच्या दुधाला याच्या दात लागेल आणि आईला जखम होईल, म्हणून देवाने बिना दाताचे बाळ पाठवलं. त्याची भूक छोटी आहे म्हणून दाताची गरज नाही, पण ते हळूहळू आता मोठं झालं, 2-4 महिन्याचं झालं, आता आईच्या दुधावर पोट भरत नाही म्हणून त्याला भात खायचे आहे. आणि भात खाण्यासाठी मग पुढचे 2 दात दिले देवाने, पुढचे 2 दात दिले कण्या खाण्यासाठी भाताच्या. मग ते कण्या खात हळूहळू. मग आता कणींवर पोट भरत नाही म्हणून देवाने त्याला छोट्या छोट्या दाड्या दिल्या आणि 10 वर्षाच्या होईपर्यंत त्या दाडांवर तो मऊ मऊ खातो. आता देव म्हणतो आता 10 वर्षाचा झाला, आता 11 वर्षाचा, म्हणून ते दुधाचे दात काढून घेतो आणि पुन्हा पट्टे दात द्यायला लागतो.
पक्के दात देतो, कारण माहिती आहे आता याची भूक फक्त मऊ मऊ खाऊन याची भूक भागणार नाही, याला अनेक गोष्टी खाव्या लागतील. म्हणून याच्या सर्व भोग पूर्ण करण्यासाठी देवाने पक्के दात दिले. भरपूर खा, भरपूर खा. हळूहळू आता 60 वर्षाचा झाला. देव म्हणतो आता एवढं अन्न तुला पचणार नाही, म्हणून एक डाळ काढतो, दुसरी डाळ काढतो. हळूहळू देव आता काढायला लागतो. पण तुम्ही कवट्या खाऊन बसून खाता. आहे की नाही? दुर्दैव आहे की नाही? निसर्गाच्या नियमांच्या विपरीत जगतो की नाही आपण? कारण त्याच्यासाठी जगावं तेच माहिती नाही. राजा दशरथाचा एक बाल इथं पांढरा झाला होता. एक बाल, डोक्यावरच्या एक केस राजा दशरथाचा पांढरा झाला होता. तो केस आरशामध्ये पाहिल्या पाहिल्या राजा दशरथाने निर्णय घेतला की हे गुरुदेव, आता राजा राहण्याचे माझे वय राहिलं नाही, माझ्या डोक्यावरचा केस पांढरा झाला, आता रामाला राजा बनवायची तयारी करा. एक केस पांढरा झाला. मी हे का सांगायलो लक्षात येतं तुमच्या? मी कोणाची निंदा नाही करायलो, कोणाला, मी ही वस्तुस्थिती सांगायलो की तुम्ही आम्ही कसेही राहिलो. विशुद्धानंदजीच्या नावापुढे श्री 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 1008 महामंडलेश्वर करून दिलं. तुमच्या नजरेमध्ये काय राहणार आहे? बाबाच राहणार आहे की नाही? काही बी बनू द्या, तुमच्या नजरेमध्ये काय? बाबाच. तसं आहे, जे आपलं आहे ते आपलंच राहणार आहे. जे सत्य आहे ते सत्य राहणार. तुम्ही त्याला डोळे झाक करून ते सत्य बदलून जाणार. भ्रमले चावळे तैसे उचित ना कळे. जसा भ्रमित झालेला माणूस काहीही बोलत हिंडतो. भ्रमित झाला माणूस काहीही बोलायला लागतो, काहीही करत राहतो. अहो, ही अवस्था आमची तशीच झाली. तुम्हाला वाटतं का? बरं विचार करा तुमच्या की आपण खरे भक्त आहोत, नास्तिक आहोत, आस्तिक आहोत, आपण नेमके कसे आहोत? यश देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु. अहो, तुम्ही या देवावर एवढा विश्वास ठेवला, देवावर विश्वास ठेवला, पण गुरुच्या वचनावर जर विश्वास ठेवला नाही तर तुम्ही धार्मिक कसे बनाल? वेदाच्या वचनावर जर विश्वास ठेवला नाही तर धार्मिक कशी बनाल? शास्त्र वचनावर विश्वास ठेवला नाही तर धार्मिक कसे बनाल? म्हणून या शास्त्रविधी वृत्सज्जे वर्तते कामकारथान सिद्धीं वाप्नोति न सुखाना परागते. हे अर्जुन, तुझ्या मनाने शास्त्र विरहित जीवन जगायला लागला तर उद्या चालून तुला गती प्राप्त होणार नाही. पहा, म्हणून सर्वांना माझी प्रार्थना आहे, रोज नाही मंदिरात जाता आलं तुम्ही जिथे तिथे प्रणाम करा, पण धार्मिक बनण्याची ही सीडी आहे की तुम्ही दिसायला धार्मिक आहेत. छातीला हात लावा. जेवढे दिसायला सज्जन दिसता तेवढे तुम्ही आहेत का बरं? एकदा स्वतःच्या मनाला विचारून पहा. महिलांना विचारा, जेवढा मी चांगला दिसायलो तेवढा आहे का? आत्मबल कमी पडतं, आत्मबल कमी पडतं. म्हणून तुमच्या बलामध्ये संकल्प असणं गरजेचं आहे. तुमचे बल संकल्प पूर्ण बल असायला पाहिजे. असं आत्मबल संकल्प पूर्ण राहावं. तुम्ही जी व्रत करायचे, 5 वर्षाच्या ध्रुव बाळाने व्रत केलं, 9 दिवस बिना दूध नाही, 9 दिवस काहीच खायचे नाही. हो, 5 वर्षाच्या ध्रुव बाळ आहे. तुम्ही पाठवाल का महाराजांकडे? तुम्ही पाठवाल महाराजांकडे? हे पहा, इकडे हे पोरडे, हे पोरडे सर्वांना पाहिले. हे पोरं आज चांगलं गातील करतील तर तुम्ही म्हणताल नाही नाही महाराजांजवळ भारी शिकले. पण उद्या जर कमी जास्ती काही झालं, हो लोक, हेच लोक जे सर्व आज आमच्या लेकरांना महाराज लय जीव लावता, हे म्हणणारे माणसं उद्या महाराजला म्हणतील महाराजला कळायला पाहिजे होतं ना, मग कशाला सांभाळावे लेकर. बरोबर? हे जनमत आहे. हे जनमत घोड्यावर बसू देत नाही ना पायी चालू देत नाही. साधूला वाटतं बुडते हे जग न देखावे डोळा. हे यांना दिशा द्यावी, यांना संस्कार द्यावं ही भावना त्याची असते. पण त्याच्या मागे माझ्याबरोबर बरेच लोक यात्रा फिरतात, माझ्याबरोबर सर्व फुकट काम असतं. बरेच लोक यात्रा हिंडते. हो, सर्व गोष्टी होणार. एखाद दिवशी काही कमी जास्त झालं, बाबाने आम्हाला दिलंच नाही. अरे 15 वर्ष दिलं तुला, येता नाही दिलं म्हणजे काय झालं? काही भामटे माणसं महाराजालाच पैसे उसने मागतात, मला द्या पैसे उसने. काय तू याच्यासाठी येतो? मी असे सर्व नमुने चक्कर आणून ठेवले आणि मी गेल्या अनेक दिवसापासून या सर्व गोष्टींपासून मुक्त होऊन गेला. माझ्या बापांनो,
तुम्हाला जर खरं धार्मिक बनायचं आहे तर तुम्हाला फक्त तुमच्या चित्ताची शुद्धता करा. तुम्ही जे कर्म करायले हे कर्म चांगले का वाईट हे याच्यावर बी तर लक्ष केंद्रित करावं लागेल की नाही. हा धर्म करायलो, धर्म करता करता जर तुम्ही अधर्माने वागत असाल, हे कीर्तन करणं धर्म आहे. इथून धर्म व्यक्त करायचा, धर्म सांगायचा आहे आणि जगायचा आहे का नुसता सांगायचा आहे. बरेच माणसं इथून तुम्हाला वैराग्याचे धडे देतील आणि 5-25 रुपयासाठी भांडण करतील. एवढे ठरले होते आपल्याला एवढेच पाहिजे, ठरतील की नाही, आहे की नाही सध्या पद्धत. मग धर्म कसा वाढेल, धर्म कसा वाढेल. धर्म वाढवण्यासाठी धर्म जगावा लागेल. धर्म बोलण्याच्या विषयी नाही, धर्म स्वतःच्या आत्मचिंतनाच्या विषयी, धर्म जगण्याच्या विषयी. धर्म तुमची प्रत्येक क्रिया आहे. म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की जीवनामध्ये फक्त देवघोड बनून नाही जमणार. याचे देवघोडा इकडे देव तिकडे देव, सावधान व्हावं लागेल. देव बाजारातला भाजीपाला नाही. इथून थैली घेतली, 100 रुपये घेतले, बाजारात गेले, दे 50 रुपयाच्या मिरच्या, 50 रुपयाची वांग देशील, ठेवून देशील. तसं मला 100 रुपये दक्षिणा दिली म्हणजे ते आशीर्वाद भेटेल तुला. तो भ्रम आहे तुझा, भ्रम आहे. त्या आशीर्वादाला पचवण्यासाठी तुझी झोडी नवी पाहिजे. संत उदार उदार भरले अनंत भांडार देती आली असी दान. तुम्ही द्याल 10-20 रुपयाचे दान, तुम्ही 10-20 रुपयाचे दान द्याल, 1000 रुपयाचे दान द्याल, पण संतांनी जे दान दिलं ते तुम्हाला त्याचे मूल्य कुठं कराल. ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीचे मूल्य कुठं कराल. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे माझ्या राजांनो, काय या संतांचे काय उपकार सांगणार आहे. ते सतत तुम्हाला मला चाटवायला लागलेले आहेत. काय त्यांना काम नाही, त्यांना काम नाही. आज मी संत काय आहेत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले साधू तुची ओळख. संत हे समाजाच्या सुख दुःखामध्ये एकरूप झालेले आहेत. ज्यांना समाजाच्या सुख दुःखाशी काही घेणं देणं नाही, हे लोक संत नसतात. म्हणून सर्वांना मी प्रार्थना करतो की भक्ती करत असताना तुम्ही डोळस बनणं गरजेचे आहे. आपल्याला कोण फसवतं, आपल्याला कोण तारतं, आपल्याला सत्य काय आहे असत्य काय एवढं समजत नाही तुम्हाला. तुमच्याकडे एक पद्धत आहे, बाबा दिसला तर सुटले लोक आमची गाय दूध देत नाही आणि आम्हाला गोटे उठायले गुस्त्या यायल्या. अरे आहे का कोणामध्ये ताकद गोटेन गोष्टी. अरे निसर्गाने बनवलेल्या गोष्टीमध्ये परिवर्तन करण्याचा अधिकार कोणालाच नसतो. हे सर्व अंधश्रद्धेने बरबटून गेलेले माणसं धार्मिक होती. बर गोटे गोष्टी कोणा नाहीलं आणि त्यांना एका विशिष्ट माणसावर जो माणूस 4-4 दिवस दात घासत नाही त्याच्यावर सौंदर्य त्यांना. मला अनुभव आले हे. अरे देवाला पाहण्यासाठी पांढराच्या लाल झालो. 30,000 किलोमीटर माझे पाय नुसते पायी चालले. अजून काळा पिवळा ढवळा निळा दिसत नाही. हे भामटे 2-2 दिवस अंगाला पाणी लावत नाही आणि यांना देव दिसतोय. किती कमाल आहे. मग तिथं फक्त कोण, हे तुमच्यासारखे सर्व जे स्वतःला सज्जन म्हणणारे ते, आणि हे सर्वांना पटायलं मनातल्या मनात. फक्त तेरी बी चूक न मेरी बी चूक सांगेल कोण. फसले सर्व काय बायांनो, फसल्या की नाही. फसल्या सर्व पण सांगावर कोणी. अरे यांच्याने जे बरं झालं असतं त्यांच्या संसार त्यांना बरा करता आला नसता. संताची कृपा जेव्हा होते त्या कृपेला तुमचेही बल पाहिजे. संत जेव्हा कृपा करता, आशीर्वाद देता, तेव्हा ते तुम्हाला या संसारामधून अलगद बाजूला करून देतात. पहा विशुद्धानंद महाराजावर संतांची कृपा झाली म्हणून हा भोंसार सुटून गेला.
बरोबर. संत बंधनात बांधत नाही, सा विद्याया विमुक्त, समस्त बंधनात मुक्त करण्यासाठी संत असतात. तुम्हाला वाटतं यांची कृपा त्यांची कृपा, अरे काय किती दिवस. मला तर असे नमुने गाड पडले. ते मी जेव्हा जायचं तेव्हा आमच्या फोटोला तर लई हार बीर लावायचे. एक दिवशी त्यांना म्हटलं शिस्तीत हात जा रे, राजवलो. दुसऱ्या दिवशी त्याच्या 8 दिवसानंतर गेलो त्या गल्लीत, त्याच्या घरी गेलो, ते आमचा फोटो उलटा लावलेला होता. ही श्रद्धावान लभते ज्ञान. मी कायम म्हणतो अरे अरे ह्या असल्या गोष्टींकडे तर तुम्ही चुकून मी मला हे करू शकणार नाही. माझे पाया पडायला म्हणजे काय उपकार करायला. मी सांगितलं पण माझ्यावर श्रद्धा ठेव म्हणून मी सांगितलं. माझ्या राजांनो पहा, माझ्या परमात्माच्या प्रती दृढ भाव. हे परमात्मा उपाशी मरेल पण कोणासमोर हात पसरवणार नाही, लाचार बनणार नाही, कारण तू माझं सर्वस्व आजपर्यंत सांभाळ केला. हा भक्ताच्या मनामध्ये दृढ भाव असतो. निघाले झेंडा धरून पंढरपूरला चाललो, द्या की चहा पाण्याला, कशाला मरायला चालला बस घरी. पांडुरंगाला जाणारा माणूस लाचार बनतो आहे ही नाही. म्हणून तुम्ही सर्व गोष्टी इंद्रियांच्या सेवा करून घेता. ते व्रत बीत काही महत्वाचे आहे का? यात्रेला जाऊ द्या. विदुर महाराज यात्रेला गेले, 36 गोष्टी सोडून गेले. तुम्ही यात्रेला जावा, 4 दिवसापासून सामानची पॅकिंग भरणं चालू राहील. हो, ते शिडा अन्न घेऊन द्याल, तिकडेच बिमार पडाल. ते शिडा अन्न खाऊन हो, गरम कपडे घ्या, चप्पल घ्या, बूट घ्या, किती तयारी करणार. 4 ड्रेस, हो, 2-4 टोप्या वेगवेगळ्या, कुठं काय घालायचे, सर्व नियोजन ठरून चाललं. वापस येशील का नाही याची गॅरंटी नाही. नियोजन तर किती चाललं तुझं, बरोबर. अरे देवाचे उपकार माना की परमात्मा तुम्हाला इथून काढायची बुद्धी दिली, आणायची बुद्धी तू ठरव, काय जसं होईल तसं चल. अध्यात्माची यात्रा आहे का नियोजन तोडून होत नाही. अध्यात्माची यात्रा अचानक टर्निंग पॉइंट येते, अचानक प्रसंग येतो, अचानक घडते यात्रा. असं नियोजन करून मुलाचं लग्न झालं का मग घेऊ हे, मग ते होईल, मग ते होईल. अरे मुलाचं लग्न झाल्या तुझ्या मांडीवर नातू पुढच्याच वर्षी येऊन बसतील, पुन्हा हे सोडता येणार नाही. तुझे कुठे नियोजन चालणार आहे? अध्यात्मामध्ये नियोजन नसतं. अध्यात्मामध्ये अचानक टर्निंग पॉइंट येतो आणि संसारामध्ये नियोजन होतं. म्हणून माझ्या बापांनी तुमचे हे सर्व नियोजन जे आहे संसारामध्ये नियोजन असेल, अध्यात्मामध्ये नाही. तो भ्रमित झालेला माणूस कसा असतो? भ्रमर चावळे तेसे उचित न कळे. त्याला योग्य काय आहे अयोग्य काय आहे समजतं का त्याला? एखादा माणूस नशेमध्ये आहे, तो नशेमधला माणूस काय बोलतो त्याचे त्याला भान राहत नाही. नशा उतरल्यावर म्हणतो नाही माझे चुकलं. मूर्ख माणूस पहिले बोलतो, नंतर माफी मागून घेतो. आणि शहाणा माणूस माफी मागण्याच्या आधी विचार करतो काय बोलायला पाहिजे काय नाही. तो शहाणा माणूस असतो. म्हणून हे भ्रमित झालेल्या माणसं, काही असे भ्रमित माणसं पाहतो मी. आमच्या आश्रम रस्त्यावर आहे, मोठा रस्ता आहे. रस्त्यात तिथं बसलो का मी, मग काही माणसं दिवस वाढता येतात. मग ते मला झेंडा बिंडा लावणार, मला म्हणणार, मी पायरीवर बसतो, मला म्हणणार बाबा कोणाचा संसार, कोणाचे लेकर, कोणाच्या सुना. मी ऐकत बसतो नसतो. मला प्रश्न पडला की मी झालो गृहस्थी, हा झाला संन्यासी. मग पुन्हा मी म्हणायचं थांबा आता 8-4 दिवस राहा इथं. कशी तरी मोठ्या मुश्किलीने रात्र निघते. सकाळी तोंड बिडून तयार झालेले असता माझी वाट पाहत, काहीतरी नारळ प्रसाद भेटेल म्हणून. काय बाबा राहा की 8-4 दिवस? नाही, जावं लागतं, नातू हे घरी. आणि रात्री तर विरक्तीचे बोलत होता. हे माणसं भ्रमित झालेले माणसं आहे, वाचाड वीर झालेले आहेत. हे अचानक वैराग्याला धारण करता. तुम्ही आता पोथी वाचायला बसा, पोथी वाचता वाचता तुम्हाला अचानक वैराग्य येईल. पण किती वेळ? आता मी बोलायलो हे प्रत्येकाला समजायला आवडायला, पण किती वेळ? एकदा उतरलो खाली, तुझ्यासारखे भटकळ आले, भटकळ गेले. आम्ही जिथे तिथं, आम्ही जिथे तिथं. म्हणून माझ्या राजांना त्या भ्रमित माणसासारखे चावडल्यावर काही बोलू नका. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये
भ्रमरच्या वेळे तैसे उचित नगडे करी इंद्रियांची सेवा पाहे आवडीचा हेवा. पाय देवासाठी आपण येतो हो, पण देवाचे चिंतन किती वेळा करतो, किती वेळा करतो. बहुतांशी वेळ गप्पा मारण्यामध्ये जातो, बहुतांशी वेळ भोजनामध्ये जातो, बहुतांशी वेळ तंबाखू खाण्यामध्ये जातो, सर्व वेळ जातो की नाही. फक्त देवाचे नाव करून आपण आलो, पण मजा कोणाची करायलो, आपल्या इंद्रियांची मजा करायलो, बरोबर. म्हणून माझ्या राजांनो असं करू नका. आयुष्य फार थोडं आहे. या थोड्या आयुष्यामध्ये कधी आता मी इथून लातूरला पोहोचेल याची गॅरंटी आहे का? आहे गॅरंटी? आली एखादी गाडी, धडकली, विद्यानंद महाराजांचा मृत्यू, येऊ शकते बातमी. काय होईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला सावधान राहा. हे परमात्मा तू कधी, कारण तुझं चित्र माझ्या डोक्यावर आहे, कधी माझी वेळ होईल, कधी तू बोलून घेशील मला माहिती नाही. म्हणून मी प्रत्येक क्षणाला सावधान राहतो. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा पांडुरंगाचे भजन करायचे. विठोबा ज्यांना ज्यांना कीर्तनाचा संबंध असेल त्यांनी फक्त हात घरामध्ये 4 माणसांना एकत्र नाही ठेवता येत. साधू संत असतात. आज या जागेवर किती सुंदर वास्तव्य हे तयार झालं, सुंदर गेट झालं. गावाचे ही भाग्य आहे. प्रत्येक गावांमध्ये साधू महाराज नसतात. आपल्या गावाची काहीतरी या जागेची तपस्या असते. या जागेवर शुद्ध पुरुष राहिलेले असतात आणि त्याचा परिणाम आपल्याला संत पुरुषांचे मार्गदर्शन प्राप्त होतं वेळोवेळी. माझ्या राजांनो, मी हेच म्हणेल की आयुष्यामध्ये सत्संग आता तुम्ही ऐकला, इथून उठले, आता 2 तास शिस्तीत होते, बरोबर. उठले पुन्हा आपल्या गुणात जाल माणसं. पण संत संगती जर मी तुमच्या सोबत 24 तास राहिलो तर सत्संग वेगळा, संत संगती वेगळी असते. तुम्हाला संत संगती करण्याचे लाभ भेटायला बरेच आपले दुर्गुण आहेत, ते असे दबून दबूनच छापून जातात. म्हणून तुम्हाला सर्वांना मी सूचना करतो की जीवनामध्ये पहा, हे धर्म उत्सव प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावागावात आता सप्ते कीर्तन तथा त्यांच्यात एक ओढ लागलेली आहे की नाही. पण गावात माणसं नसतात आणि इथं पहा, गाव जेवढे 1 किलोमीटर अंतरावर, इथं तुम्ही काय असते ना, एवढे काय असते ना, पण येतात की नाही तिथे प्रसन्न चित्ताने येतात. कशामुळे? हो, आमच्यासारखे कोणामुळे आले? आमच्यासारखे मी स्वामीजीमुळे आले. म्हणून हे चांगले माणसं चांगल्या माणसांची गाठभेट घालून देतात. चांगले माणसं कोणाची गाठभेट घालते? दारुड्याला दारुडा बरोबर भेटेल की नाही. चांगला माणूस बरोबर चांगल्यांची गाठभेट घालून देतो. आणि म्हणून काय सांगता येतं या आजच्या कार्यक्रमामधून, कधी कोणाच्या मनामध्ये काय अंकुर फुटेल सांगता येतं का?
वाल्मिक ऋषी होते, वाल्याकुडी होते, सतत मारत होते, पण सहज नारदाच्या बोलण्याने किती परिणाम झाला. सहज बोलले नारद, बरोबर. तसं आहे इथं बसलेल्यांमधून कालच्या कीर्तनकाराच्या महाराजांकडून कोणाला उपदेश झाला, आजच्या कीर्तनकाराकडून कोणाला उपदेश झाला, त्यांच्या कथेमधून रोज उपदेश होतील. कधी कोणाला कोणता बाण लागून जाईल सांगता येतं का. म्हणून माणसं कधी जीवनाच्या कया पालट होतो. हे धन आहे, हे धन कायम चंचल आहे. आज नाही, आज आहे तर उद्या नाही, म्हणून त्याला सोडून देऊन बी जमत नाही. धन असेल तर धर्म करता येईल, धन असेल तर धर्म करता येईल. महाराज हे धन जमा करतात, कसं करतात तुम्ही कधी कोणी विचारता का. स्वामीजी एवढं तुम्ही एवढं उभं करता बाबा, कुठून काय, आमची काय अपेक्षा असते आमच्याकडून. पण आपला उलटा. उदाहरणार्थ स्वामीजीने जर हा सप्ताह केला नसता तर तुम्ही जे 1000, 2000, 5000 देणगी दिली असेल, 500 देणगी दिली असेल, ही तरी द्यायला संधी भेटली असती का. म्हणून त्यांचे धन्यवाद मानायचे की हे प्रभू, हे गुरुदेव, तुम्ही हे धर्म करता म्हणून आमच्या हातून दान तरी होतं, नाही तर आम्ही ते सुद्धा दान केलं नसतं. माझ्या राजांनो, आज कलियुगामध्ये नामासोबत फक्त दान शिल्लक आहे, जे तुमच्या हातून घडू शकतं. 10, 20, 5, 50 एवढं मोठं कार्य जे असतं, हे मोठं कार्य तुमच्या माझ्या 1000-500 ने तर होणार नाही का. होईल तुमच्या माझ्यासारख्या 1000-500 ने नाही होणार. मागच्या वेळेला त्यांना दिंडी न्यायची होती, मला कोपऱ्यातून विनंती केली, बाबा आमका असं मदतीची गरज आहे. माझे यत्न करायचा होता तेव्हा मला विनंती केली, बाबा अशी गरज आहे. मी दुसऱ्याला बाबा यांना मदत कर दिली, मदत करू, त्यांचे काम झालं, त्यांच्याकडे 4 पैसे आले, देऊन मोकळे झाले, बरोबर. हे जर तुम्ही सर्वांनी लक्ष दिलं तर ती वेळ येईल का, ती वेळ येईल का. हो नाही, काही शितोंडाने नाही येणार ना ती वेळ. हो, हा सर्व करण्यासाठी याचक बनावं लागतं. आणि मी तर आताच म्हणलो की भारताच्या साधू हात नाही पसरवणार, म्हणून त्या साधूची रक्षा करणं तुमची जबाबदारी आहे. भजन करताना तसे तुमचे चेहरे असतात, जसं काही 6 महिन्याच्या रोडवर आपल्याकडे. प्रसन्न चित्त राहावं माझ्या राजांनी, प्रसन्न चित्ते परमात्मा दर्शन. पहिलं सूत्र, तुमचे चित्त प्रसन्न राहावं पाहिजे. भजन करतात अहो लाज वाटायची तर चोऱ्या करायची वाटायला पाहिजे, पत्ते फेडायची वाटायला पाहिजे, दारू प्यायची वाटायला पाहिजे, बरोबर आहे नाही. भजन करायची लाज वाटते का. माझ्या बरोबर कोण कोण भजन करणार आहे वरती बोट करून सांगा, मग भजन करू आपण. विठ्ठल माझ्या 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 विठ्ठल माझ्या, हे विठ्ठल
याचे नाव आहे प्रसन्न चिते परमात्म दर्शन. भगवंताच्या भजनासाठी तुमच्या देहभान विसरून जावं लागतं. भगवंताच्या भजनाला सुराची गरज नाही, तालाची गरज नाही, फक्त शुद्धतेची गरज आहे आणि प्रेमाची गरज आहे. हो पहा, महिला नाचते, माझ्या बाजूला सासरा आहे का, नवरा आहे का, सासू आहे. आठवण आली आठवण. तुम्ही देहभान होऊन टाळी वाजवायला आपली तालात आहे का नाही कळतं. याचे नाव आहे देहाची विसर पूर्ण जाणे. हो, माझ्या राजांना भगवंताची भक्ती अशी करायची. हो चाले 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 भगवंताची भक्ती ही आहे. तुम्ही प्रत्येक कुठं मला तसं म्हणतील लोक, कोण तुला म्हणायला रिकाम आहे, तू तुझ्या टोपी सजून बेजार आहे, कोण म्हणेल तुला. कोणी कोणाला म्हणायला रिकाम नाही, बोलायला रिकाम नाही. म्हणून महाराज म्हणतात, तुमचा हा जो म्हणायचा समज आहे ना, तुका म्हणे विषयी अन्न नाशी येले जैसे. बोलत असं म्हणतील, मी कसा दिसतो. हा जो भ्रम आहे तुमच्या, या भ्रमाने पहा या भजनात किती आनंद होता की नाही. हा आनंदाला तुमच्या अहंकाराने नष्ट करून टाकला. महिला बा भोड्या होत्या, लगेच नाचायला लागल्या. तुमची मुख मधून खालून हलवायले तुम्ही अंग, उठायची हिंमत होईल पण आजूबाजूची उठे ना म्हणून. उठाय का खूप उठायची हिंमत होऊ राहिली, पण तुमच्या अहंकार तुमच्या छातळावर बसायला. अहंकार छातळावर. आणि इथं तर असं हे राजांनो, इथं तर बस परमात्मा ही परमात्मा, मी आणि तू भिन्न नाही. म्हणून सर्वांनी पुन्हा येता विठ्ठल माझ्या विठ्ठलाचा, विठ्ठल माझ्या. अन्न नाशी येले जैसे. तुमच्या डोळ्यासमोर जेवत असताना वरती छतावर पाल आहे आणि ती पालने जर तिच्या तोंडातली लाड तुमच्या ताटात टाकली, हे तुम्हाला जर दिसलं तर ते भोजन खाऊ वाटेल? ते भोजन खाऊ वाटेल नाही. कितीही पुरणपोळीचं ताट राहू द्या, पण वरून जर पालाची लेंडी पडली किंवा पालाची गरड पडली तर खाऊ वाटेल नाही, खाऊ वाटणार. तसं तुमचे जीवन शुद्ध आहे, पण या अहंकाराचा डाग पडून गेलेला आहे आणि हा अहंकाराचा डाग तुम्हाला सात्विकतेपासून सारखा लांब करतो. म्हणून महाराज म्हणतात, तुमचे जीवन तुका म्हणे
तुका म्हणे विषय अन्ननाशी येले जैसे करी इंद्रियांची सेवा पाहि आवडीच्या हेवा. धर्म करत असताना प्रत्येक गोष्टी आपल्या सुविधासाठी करून घेऊ नका. कधी कधी धर्मासाठी आपण आपल्या मनासारखं कधी नाही जमणार. म्हणून तुकोबाराय म्हणतात की आमच्या समोर सर्व आहे, पण आमच्या अहंकार सारखा आम्ही विष, जसं अन्नामध्ये विष पडतं तसं ते अन्न नासून जातं, तसं आमच्या चांगल्या जीवनामध्ये विकार रूपी ही विष पडून जातं. अहंकार रूपी, क्रोध रूपी, काम रूपी, लोभ रूपी, वासना रूपी हे विकार पडून गेले तर आमचे जीवन नासून गेल्यासारखं होतं. म्हणून माझ्या बापांना झालेली सेवा भगवंताला मणिरत्नेश्वराला अर्पण करतो, त्याच्या चरणी प्रणाम करतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर